मंगलाचा जोत येणार आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदम शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. जय बोलो बजरंग बली की जय. पवन पुत्र हनुमान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. जामगावचे श्री छत्रपटेश्वर महाराज की जय. येणे करा तोची दिवाळी दसरा तुमच्या आगमनाने लोभला दुःखाचा पसारा. वंदनीय चरणी नतमस्तक आम्ही सारे तुमच्या आशीर्वादाने वाहती आनंदाचे वारे. पूज्य श्री गुरुजनांना स्वामीजींना वंदन करून आज या ठिकाणी या व्यासपीठाला मी सुरुवात करतोय. आताच माझे मित्र मारुती चोपडे यांनी प्रास्ताविक भाषण या ठिकाणी आपलं केलं. आज या चापगाव नगरीमध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिर या मंदिराचा भव्य दिवाणी उद्घाटन सोहळा आणि ही धर्मसभा होत असताना आम्हाला अत्यानंद होतोय. गावामध्ये 1976च्या अगोदर एक छोटंसं मंदिर या ठिकाणी होतं आणि हे मंदिर छोटं आणि भग्न झालेलं होतं. पूर्वीच्या पंचाने माजी पाटील महादेव जंगप्पा पाटील यांनी त्यावेळेला हे मंदिर बांधलं होतं. परंतु बरीच वर्ष ते गेल्यानंतर या मूर्तीमध्ये सत्व होतं, मात्र मूर्तीच्या गाभाऱ्यात जाण्याची जागा नव्हती. 2015 मध्ये मारुती चोपडे यांनी विचार केला की आपण या मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी 2018 मध्ये मारुती चोपडे यांनी पंचांच्याकडे एक विनंती केली की या मारुतीचं मंदिर बांधण्याचा मला आदेश द्या, मी माझी सेवा करतो. आणि खरोखर 2-4 वर्षामध्ये मारुती चोपडे यांनी या मंदिराचं शानदार असं मंदिर बनवून आम्हाला समर्पित केलेलं आहे. आणि आजच्या या शुभ प्रसंगी हा सोहळा होत असताना आज तुमच्या सर्वांचं साक्ष स्वामीजीचं साक्ष घेऊन या ठिकाणी पूज्य श्री चंद्रबसव देवरो स्वामीजी औरोळी मठ कल्याण स्वामी गुरुजी यांच्या दिवसानिध्यामध्ये 2 दिवस या ठिकाणी बहारदार असा उद्घाटन आणि वास्तुशांतीचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. तेव्हा या शुभ प्रसंगी पूज्य श्री सर्व स्वामीजींचं पुनश्च मी स्वागत करतोय. प्रबोधन ऐकण्यासाठी तुम्ही थांबलात ते हरिभक्त परायण अनिल दादा देवळेकर 32 शिराळा महाराष्ट्र यांचा देखील मी या ठिकाणी शब्द सुनाने प्रथमतः स्वागत करतोय. उर्वरित मान्यवरांचं स्वागत मी सत्कारच्या वेळेला मी घेणारच आहे. तेव्हा या ठिकाणी पुढील जो कार्यक्रमाचा भाग आहे मी बनोसर यांच्याकडे देतोय आणि मारुतीचा जो परिचय आहे त्याच्या सत्काराच्या वेळेला या ठिकाणी मी देणार आहे. आणि हा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी मी माझ्या प्रास्ताविकमध्ये उलगडा करू इच्छितो की हे मंदिर होत असताना मला एक भाग्य लावलं. मी गेली 30 वर्ष पत्रकारिता करत असताना मला या गावचा इतिहास माझ्या वडीलधारी मंडळींनी, माझ्या वडिलांनी आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रेरणा दिली की काहीतरी या गावाचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून माझ्या पत्रकारितेच्या अनुभवावर आणि कोरोना नंतरची महामारी मला आलेल्या हार्ट अटॅकच्या आजारानंतर मला आयुष्य कळालं. आणि आयुष्य कळाल्यानंतर मला असं वाटलं या गावाला काहीतरी देणं दिलं पाहिजे. म्हणून मी शोध चंपावती नगरीचा अशा 175 पानाचं पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये या गावचा संपूर्ण हिसाब, पोंडेश्वराची स्थापना कशी झाली, महालक्ष्मीची स्थापना कशी झाली, महालक्ष्मीची यात्रा कशी भरवली जाते, दुर्गादेवीची स्थापना कशी झाली, आमच्या गावाची आवादेवी कोण, कलमेश्वर कोण, रामेश्वर कोण, महावीर कोण, या सगळ्या देवतांचा महिमा या पुस्तकामध्ये मी रचलेला आहे, शब्दाने रचलेला आहे. आणि यामध्ये येणाऱ्या ज्या कथा आहेत त्या बऱ्याचशा पुरातन काळाशी निगडीत आहेत. मी पुणे
भारतीय तत्व पुरातन भागाकडून देखील बरीचशी माहिती या ठिकाणी संग्रहित करून या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. आणि हे करत असताना गावामध्ये धार्मिक रीती रिवाज परंपरा, तुमची कुळी कुठली, तुम्ही कुठल्या गावाहून गावामध्ये आलात, एवढी सगळी माहिती या पुस्तकामध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय या गावामध्ये पहिली सायकल कुणी आणली, पहिली मोटरसायकल कुणी आणली, पहिली गिरणी कुणी आणली, पहिला ट्रॅक्टर कुणी आणला, पहिले इलेक्ट्रिक मोटर कुणाच्या घरी बसलं, असे बरेचसे विषय या पुस्तकाच्या माध्यमातून मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या ठिकाणी गावचा हे वैभव या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर देणार आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रकाशन सोहळा होईल. तेव्हा या ठिकाणी मी बनवची सरांना पुढील प्रस्तावना घेण्यासाठी मी विनंती करतो आणि त्यावेळेला मी उर्वरित या ठिकाणी माझे विचार या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. ಈಗ ಈ ಒಂದು ಧರ್ಮಸಭೆಯ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದೇ ಗ್ರಾಮದವರಾದಂಥ ಶ್ರೀ ಪಿರಾಜಿ ಕೊರಾಡೆಯವರು ಶೋಧ ಚಂಪಾವತಿ ಎಂಬ ಸುಂದರವಾದಂತಹ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಆ ಒಂದು ಶೋಧ ಚಂಪಾವತಿ ಎಂಬ ಪುಸ್ತಕವನ್ನು ತಾವೆಲ್ಲ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಗೆ ಹಾಗೂ ಅತಿಥಿ ಮಹೋದಯರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶ್ರೀ ಪಿರಾಜಿ ಕೊರಾಡೆಯವರು ತಮಗೆಲ್ಲ ಚಿರಪರಿಚಿತರು. ತಮ್ಮ ಗ್ರಾಮದವರೇ ಆದಂತಹ ಶ್ರೀ ಪಿರಾಜೆ ಕೊರಾಡೆಯವರು ಈ ಒಂದು ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಬಿತ್ತರಿಸುವಂತಹ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ಇವತ್ತು ಲೋಕಾರ್ಪಣೆಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಊರಿನ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಮೆಲುಕು ಹಾಕುವ ಸುಸಂದರ್ಭ ಇವತ್ತು ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಯಾರಾದರೂ ಬರೆದರೆ ನಾವು ನೀವುಗಳೆಲ್ಲ ಹೆಮ್ಮೆ ಪಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಒಂದು ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೆಕ್ಕಿ ಅದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಧಾರೆಗಳನ್ನು ಪುಸ್ತಕ ರೂಪದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನೋಡ್ರಿ, ಪುಸ್ತಕದ ಹೆಸರು ಶೋಧ ಚಂಪಾವತಿ. ಅಂದ್ರೆ ಈ ಚಂಪಾವತಿ ಅಂದ್ರೆ ಚಾಪಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವನ್ನ ಎಲ್ಲ ಚಂಪಾವತಿ ನಗರೀಚ ಅಂದ್ರ ಚಂಪಾವತಿ ನಗರ ಅಂದ್ರ ಚಾಪಗಾಂವಿ ಗ್ರಾಮವನ್ನ ಚಂಪಾವತಿ ನಗರ ಅನ್ನುವ ಒಂದು विषयवन्न इट्ಕೊಂಡು ಈ पुस्तकದ बिಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕೆ. आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.